यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ MA शिक्षणशास्त्र या विषयामध्ये अध्ययन करत असलेल्या एज्युकेशन 606 आणि एज्युकेशन 613 या विषयासाठी आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट पेपर अपलोड करायचे आहेत. ते कसे अपलोड करायचे या संदर्भाचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी पहा resprjycmou.org.in या वेबसाईटवर जायचं आहे. आता या वेबसाईटवर आपण अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते पोर्टल ॲक्सेस दिसतंय. या ठिकाणी स्टुडंट पोर्टल तुम्हाला दिसतो, त्या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा PRN नंबर भरायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण साइन इन बटनावर या ठिकाणी ऑथेंटिकेशन चालू आहे. ID पासवर्ड चेक होत आहेत. ID पासवर्ड चेक झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी माझी वेबसाईट आणि होमपेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी डाव्या बाजूला पहा, या ठिकाणी डाव्या बाजूला माय प्रोजेक्ट हे दिसत आहे. या ठिकाणी क्लिक करा. माय प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे पेज किंवा जी माहिती ओपन होईल ते आपण पाहूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला स्टेटस गाईड दिसतंय, हे समजून घेऊ. आता या ठिकाणी ऑरेंजमध्ये पेंडिंग दिसतंय, याचा अर्थ आहे नॉट एट सबमिटेड, म्हणजेच काय रिसर्च पेपर तुम्ही सबमिट नाही केलेले. या ठिकाणी सबमिट केलेलं असेल तर त्या ठिकाणी निळं बटन दिसेल आणि त्याचा अर्थ होतो रिव्ह्यू अवेटमध्ये आहे. ग्रीन झालं अप्रूव्ह ॲक्सेप्टेबल गाईड, त्याचा अर्थ होतो. आणि रेड कलरमध्ये रिजेक्टेड लिहिलं असेल तर नीड्स रिव्हिजन. अशा प्रकारे या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया असाइन रिसर्च प्रोजेक्ट्स. आता आपल्याला 3 प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो असतो सेमिस्टर 3 मधला रिसर्च प्रपोजल आपल्याला सबमिट करायचे पहिल्यांदा. आता रिसर्च प्रपोजल सबमिट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सबमिट प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. तर या ठिकाणी पहा, सेमिस्टर 2 मध्ये इयर 2 मध्ये सुद्धा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला हे कामं करायचे आहेत. एक शोधगंगावरचं पण शोधायचं आहे आणि मंथ वाईज रिसर्च ॲक्टिव्हिटी, हे 3 ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर त्या 3 ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला बघा क्विक टिप काय दिलं आहे, क्लिक ऑन अपलोड स्टेटस लिंक टू सबमिट ऑर व्ह्यू युअर रिसर्च प्रोजेक्ट. मेक शुअर टू चेक द सबमिशन डेडलाईन्स अँड गाईड फीडबॅक रेग्युलरली. या ठिकाणी तुम्हाला ही जे लिंक दिसते अपलोड स्टेटस चेक करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता अपलोड स्टेटसला क्लिक केल्यानंतर पुढे काय दिसतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता अपलोड स्टेटसला क्लिक केलं आहे, त्याच्या अगोदर या ठिकाणी सबमिट रिसर्च प्रोजेक्ट अपलोड युअर रिसर्च प्रोजेक्ट डॉक्युमेंट अँड डिटेल्स असं म्हणतं आहे. आता खाली पाहूया इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय दिलेत. फाईल मस्ट बी इन PDF फॉर्मॅट ओनली. आता पहिली इम्पॉर्टंट सूचना आहे की जी फाईल असेल ते PDF मध्ये असेल. त्या फाईलची साईज 10 KB पासून 20 MB पर्यंत चालणार आहे. प्रोव्हाइड बोथ इंग्लिश अँड मराठी टायटल्स, आणि टायटल्स जे असतील ते तुम्हाला इंग्लिश आणि मराठी टायटल्स करायचे आहेत. या ठिकाणी रिव्ह्यू युअर सबमिशन बिफोर क्लिकिंग सबमिट, आणि त्याच्या अगोदर तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे जेणेकरून ते बरोबर आहे की नाही हे समजेल. आता खाली प्रोजेक्ट टायटल रिक्वायर्ड फॉर एज्युकेशन कोर्सेस. आता एज्युकेशनमध्ये जे आपण कोर्सेस करतोय त्यासाठी 2 प्रकारचे टायटल आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. आणि पहिलं टायटल हे इंग्लिशमध्ये असेल, दुसरं टायटल मराठीमध्ये असेल. आता हे 2 टायटल आपल्याला टाकायचे आहेत. कधी कधी काय असं दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला मराठीतून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश टू मराठी करावं लागणार आहे ट्रान्सलेशन. त्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर टू ट्रान्सलेट मराठी या ठिकाणी जर क्लिक केलं तर ट्रान्सलेटर ओपन होईल. ट्रान्सलेटर ओपन होणार, त्याच्यातून तुम्ही त्याचा उपयोग करून इंग्लिश टू मराठी, मराठी इंग्लिश करू शकता अशा ठिकाणी. तर पाहूया इथं काय करायचं आहे. त्यानंतर अपलोड या ठिकाणी जर तुम्हाला अपलोड काय करायचं बघा, हॅव इमेजेस, आणि तुमच्याकडे जर ते फोटो असतील त्या पेजेसचे तर तुम्हाला कन्वर्ट JPG टू PDF या ठिकाणाहून तुम्हाला PDF सुद्धा करता येऊ शकते. फक्त तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ते सर्व फोटो काढलेले असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते PDF मध्ये कन्वर्ट करता येईल. आता हे PDF मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे नंतर आपण पाहूया. सर्वप्रथम तुमच्या लक्षात असेल की नेमकं काय करायचं आहे. आता इथं पहा खाली पण काही सूचना दिल्यात. बिफोर सबमिटिंग हे गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. व्हेरीफाईड बोथ इंग्लिश अँड मराठी टायटल्स, या ठिकाणी दोन्ही टायटल्स चेक करा. PDF फाईल करेक्ट आहे का हे पहा. रिव्ह्यू द डॉक्युमेंट प्रिव्ह्यू, तुम्ही रिव्ह्यू केला आहे का
आणि नंतर कन्फर्म ऑल इन्फॉर्मेशन इज ॲक्युरेट. त्यानंतर हे दुसरं ही चौथी जी सूचना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की तुमची सगळी माहिती बरोबर आहे, तुम्ही खात्री करा. त्यानंतर या ठिकाणी रेडमध्ये लिहिलेलं आहे, वन्स सबमिटेड यू कॅन नॉट एडिट ऑर री अपलोड युअर प्रोजेक्ट, प्लीज रिव्ह्यू केअरफुली. जर तुम्ही एकदा सबमिट केला तर परत तुम्हाला री अपलोडला संधी असणार नाही. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी लक्षात ठेवा, रिसर्च अपलोड करण्यापूर्वी तो तुम्हाला केअरफुली लक्षपूर्वक पाहावा लागणार आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुमची फाईल सबमिट आणि रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म आणि सबमिट प्रोजेक्ट करायचा आहे. ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला मी तिथे दिलेली आहे, प्रत्यक्ष करून दाखवतो. आता पहा, या ठिकाणी मी टायटल टाकलेलं आहे, माझं जी समस्या होती त्या टायटलच्या संदर्भाने या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. या ठिकाणी ब्राउज फाईल या ठिकाणी क्लिक करा. ब्राउज फाईल्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इथं लक्षात घ्या 20 MB पर्यंतची साईज पाहिजे, PDF फॉर्मॅट ओनली. या ठिकाणी ब्राउज केल्यानंतर परफेक्ट फाईल चेक करायची आपल्याला ब्राउज करून. आता ब्राउज फाईल या बटनावर क्लिक केलेलं आहे. त्यासाठी माझ्या लॅपटॉपमध्ये स्टोरेज ओपन होईल, ज्या ठिकाणी मी ती फाईल सेव्ह केलेली आहे. आता ही फाईल सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी मला दिसणार आहे कुठे आपण ते फाईल आहे ती. या ठिकाणी मी डेस्कटॉपवरच सेव्ह केलेली आहे सापडण्यासाठी. आता पाहूया ही फाईल कोणती आहे. पहा, गणवरे माझी जी फाईल आहे कृती 1 फायनल. या ठिकाणी मी क्लिक करतो आणि त्याला ओपन करायचं. आता ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे 2.88 MB फाईल या ठिकाणी दिसते. आता अपलोड आणि रिव्ह्यू करायचं आहे. या ठिकाणी अपलोड आणि रिव्ह्यू हे बटन दाबायचं. अपलोड आणि रिव्ह्यू हे बटन दाबल्यानंतर पुढे तुम्हाला ती फाईल अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ती सबमिट करण्या अगोदर प्रिव्ह्यू चेक करायचा विसरायचं नाही आहे. आता पहा, या ठिकाणी आपली फाईल अपलोड झाली आहे की नाही पाहतोय आपण. प्रिव्ह्यू चेक करायचा आहे. ॲक्च्युअल विषय कृती 1 आहे का हे पहा, व्यवस्थित दिसतंय का ते पण पहा. हे कृती 1 तुमचं जे गाईड असेल ते सहीचं पान असेल, त्यानंतरच्या आपल्या संशोधनाच्या पूर्ण पेजेस या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे दिसतात का ते तुम्हाला पाहायचं आहे. आता हे पाहिल्यानंतर पुढे स्क्रोल करा, संपूर्ण रिपोर्ट तुमचा चेक करा आणि नंतर या ठिकाणी आपले सगळे पेजेस ऑल 10 पेजेस व्हेरीफाय झालेले आहेत. अपलोड सक्सेसफुल झालेला आहे. आता तुम्हाला कन्फर्म आणि सबमिट प्रोजेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं येस सबमिट फायनल प्रोजेक्ट या ठिकाणी क्लिक करा. आता क्लिक केल्याबरोबर तुम्हाला फायनलाइज केलेलं आहे. आता या ठिकाणी माझी सबमिशन कंप्लीट केलेलं आहे मी कृती 1चं. आता इथं पहा, दुसरं पण प्रोजेक्ट तसाच आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला टायटल टाकायची गरज नाही. सेकंड PDF तुमची जी बनवलेली असेल ती डायरेक्ट तुम्हाला प्रोजेक्ट अपलोड करायचा आहे आणि तिसरी पण कृती असणार आहे ती या ठिकाणी सबमिट करायची. अशा प्रकारे संपूर्ण विवरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ORSIS म्हणजे ऑनलाईन रिसर्च सबमिशन इन्फो सिस्टमला आपला रिसर्च अपलोड कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. आता अप्रूव्हल पेंडिंग ॲट LSC म्हणजेच काय, लर्निंग सेंटरला आता अप्रूव्हल पेंडिंग आहे, मी माझं अपलोड केलेलं आहे. अशा प्रकारे ही सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा माझा हा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.